नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि मस्त मसालेदार व्हेज बिर्याणी। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हॉटेलसारखी व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते आपण पाहूयात। तर चला मग सुरू करूयात आजच्या आपल्या रेसिपीला। सगळ्यात आधी मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत। एक बटाटा घेतलेला आहे, हिरवे वाटाणे, फ्लॉवर, गाजर आणि बीन्स घेतलेले आहेत। हे सगळं आपण या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया। त्यात आता आपण हे दही घालून घेऊया। दही जे आहे ते 2 मोठे चमचे घालायचे। त्यासोबत इथे काही पावडर मसाले घेतलेले आहेत मी। लाल तिखट आहे, धने जिरे पूड, हळद, चवीनुसार मीठ, बिर्याणी मसाला, ठेचलेला आलं लसूण 1 चमचा। तेलामध्ये आपण बरिस्ता तयार केला ते तेल घेतलेले मोठा चमचा ते घालून घ्यायचं। मिरची घेतलेली आहे आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला ते घालून घ्यायचं। आणि इथे मी हा बरिस्ता तयार केलेला आहे तो सुद्धा आपण थोडासा याच्यामध्ये घालून घेऊया। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हाताने व्यवस्थित। बघा हे मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याला झाकून 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवून देऊ। ते मी दावतचा पुलाव बासमती राईस वापरलेला आहे। ते मी बासमती राईस जो आहे तो 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण त्याला बॉईल करायसाठी पाणी ठेवूया। इथे मी पाणी ठेवलेलं आहे। जिरं, लवंग, चक्रीफूल, तेजपत्ता, चवीनुसार मीठ, तेल। पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यात हा धुतलेला तांदूळ जो आहे तो घालून घेऊया। तांदूळ जो आहे तो आपल्याला 80% कुक करायचा आहे। जो आहे तो आपल्या इथे 80% कुक झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हा चाळणीने गाळून घेऊया। मध्ये आपण बरिस्ता तयार केला त्याच हंडीमध्ये आपण मसाला तयार करणार आहोत। या ज्या मॅरिनेट केलेल्या भाज्या आहेत त्या आपण आता याच्यात घालून घेऊया। तेल सेपरेट होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित, पाणी न घालता। हे बघा मसाल्याचं तेल जे आहे ते सेपरेट झालेलं आहे। आता आपण पाणी घालून घेऊया। शिजण्या इतकं पाणी घालायचं आहे। हे बघा इथे आपला मसाला तयार झालेला आहे। हा राईस जो आहे तो संपूर्ण याच्यात टाकून घेऊयात, लेअर करूयात। गॅस स्लोच ठेवायचा आहे। केलेला बरिस्ता याला झाकण लावून 5 ते 7 मिनिटं स्लो फ्लेमवरती आपण वाफवून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही किती छान अशी बिर्याणी आपली व्हेज पुलाव। बघू शकता तुम्ही किती छान असा व्हेज पुलाव आपला मोकळा खळखळीत तयार झालेला आहे। आता आपण सर्व करून घेऊयात।
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच चविष्ट, भन्नाट आणि झटपट रेसिपीसाठी मोहिनी पवार फूड ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.